एमपीसीच्या लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगणक आधारित म्हणजे सीबीटी परीक्षा पद्धतीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। काय आहे हा निर्णय, पाहूया या वृत्तांतून। एमपीसीच्या परीक्षा पद्धतीमध्ये तातडीने कोणताही बदल होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। विद्यार्थी संघटनेच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर मुख्यमंत्री यांनी एमपीसीचे अध्यक्ष विवेक भीमनावर, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र नवीन परीक्षा पद्धती लागू करताना विद्यार्थ्यांना आणि यंत्रणा पुरेसा वेळ मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे संगणक आधारित म्हणजे सीबीटी परीक्षा पद्धती तत्काळ लागू न करता ती ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत। तोपर्यंत एमपीसीच्या सर्व परीक्षा सध्याच्या प्रचलित ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। यंदा संदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार असून बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीसीच्या विविध सुधारणांचा कौतुक केले। या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची भावना व्यक्त केली आहे। एमपीसीच्या सीबीटी परीक्षा पद्धतीबाबत हा निर्णय तुम्हाला काय वाटतो? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।